नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। नागरिकांच्या सोयीसाठी ज्याप्रमाणे एटीएम मशीन उपलब्ध आहेत त्याप्रमाणे आता वीज बिलाचा भरणा करण्यासाठी स्क्रीन टच मशीन वीज विभागाने आणले आहेत। या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नवीन टेक्नॉलॉजीची वीज बिल भरण्याची मशीन आली आहे। या मशीनचं उद्घाटन कार्यकारी अभियंता राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं। ही मशीन कशी वापरायची याबाबत माहिती देण्यात येणार आहे। मशीन वापरणे अतिशय सोपे असून अमरावती जिल्ह्यासाठी 3 मशीन आल्या आहेत। विद्युत उपकेंद्र 1, 2, 3 मध्ये ही मशीन आहे। ही मशीन 1,50,000ची आहे। एका महिन्यात 60,000 रुपयांची बिलं ही मशीन स्वीकारेल। कोणत्याही वेळेत या मशीनवर बिल भरता येणार आहे, त्यामुळे ग्राहकांची चांगली सोय झाली आहे। इथे जे आपण मॅन्युअली सगळ्या रिसिप्ट काढत होतो आणि त्याच्यात तंदुरूचा वेळ जात होता, रांगा खूप लागत होत्या, तर हे याच्यात टोल म्हणजे इथे सिम्पली ग्राहकांनी यायचं आहे, बिल आणि पेमेंट यांच्याकडे हँडओव्हर करायचं। हे लगेचच आता जी प्रोसिजर सांगितली त्याप्रमाणे फोन करून ते त्यांना काउंटर प्राईजवर लगेचच मिळून पडेल। त्या मशीनचे अनेक फायदे आहेत। इकडे वेळ तर वाचतो, तसं पुढे जी आमची एक प्रक्रिया असते की सगळ्या रिसिप्ट मॅन्युअली आम्ही बंच करायचे, त्याचे बॅचेस करायचे, त्याच्यानंतर मग मॅन्युअली आमच्या त्या संगणकात म्हणजे IT सेक्शनला जाऊन तिथे आम्ही ते फील्ड करायचो, त्याचं व्हॅलिडेशन करायचं। तर हे सगळं जे याला जो स्टाफ वगैरे लागत होता तो याच्यात टळतो, कारण याच्या त्यांनी त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये घेतलं, आमच्या ITला जाऊन त्यांनी तिथे पेन ड्राईव्ह ते ट्रान्सफर केलं। तर हा जो मनुष्यबळ आहे ते पण वाचतं आणि त्याच्यात कधी कधी होणाऱ्या चुका वगैरे ज्या आहेत ह्या होत नाही, ते सगळं टळतं। तर ही ATP जी मशीन आहे त्याच्या साधारणतः ज्या वेळा आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या दरम्यान ग्राहक येऊन इथे पैसे भरू शकतो। आता एखाद्या ग्राहकाला समजा हे ऑपरेट करता येत नसेल, म्हणून आम्ही इथे एक ऑपरेटर ठेवलेला आहे। त्यांनी ऑपरेटरची मदत घेतली तर ऑपरेटर त्यांना ह्या सगळ्या प्रक्रिया करून त्याला काउंटर स्लिपवरती ॲक्नॉलेजमेंट करतात। सर, ह्या मशीन कुठं कुठं बसवण्यात आले आहे? सध्या किती मशीन? आपण डफरिनला जे पॉवर हाऊस आहे तर त्या गेटवरती एक बसवली आहे। अच्छा। आणि इथे म्हणजे कलेक्शनचा म्हणजे ग्राहक बऱ्यापैकी इथे जवळजवळ 60-70% लोक इथे पैसे भरतात, त्यामुळे मग सेकंड मशीन आपण इथे वापरतो। किती मशीन आहे सर? आता याला पकडून 2 झाल्या। अच्छा।
मोबाईल फोनच्या या युगात डाक सेवा माघारली आहे. अशात जे आहे त्याकडे लक्ष पुरवणं हे डाक विभागाचं काम आहे. मात्र ठिकठिकाणचे लेटर बॉक्स अतिशय दुरावस्थेत आहेत. येथून नागरिकांच्या संदेशाचं वहन होईल का हा प्रश्न आहे. गाव वस्ती वस्तीपर्यंत पत्र पोहोचवण्याचं काम डाक विभाग करतो. अनेकांचे संदेश जमा करणाऱ्या या लेटर बॉक्सकडे मात्र विभागाचं दुर्लक्ष होत आहे. जयस्तंभ चौकातील तारखेडा भाजी बाजार येथील लेटर बॉक्सची यापूर्वीच दुरावस्था झाली आहे. त्या पाठोपाठ आता सक्करसाद चौकातील लाल डब्याचीही दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गंजलेला हा डबा केविलवाणा उभा आहे. लेटर बॉक्स दुर्दशावस्थेत तर पत्र वेळेवर न पोचल्याच्याही तक्रारी आहेत. साईनगरमध्ये गेल्या 3 महिन्यांपासूनचा डाक पडून आहे. याकडे विभागानं लक्ष पुरवावं अशी मागणी होत आहे. दुसरीकडे डाक विभाग पुनर्जीवनाकडे डोळे लावून बसला आहे. आता डाक विभागही जलद गतीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मोबाईल क्रमांक द्या व आपली डाक मिळवा अशी योजना आहे. वितरण कर्मचाऱ्यांचा अभाव असताना हे सहज शक्य आहे का हा प्रश्न आहे. डालू तो कहाँ डालू? हाँ, ये कोई हालत है? 5 साल से लगातार गड्ढे 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 खोद रही है. प्रशासन को जनता की चिंता नहीं है. अपने विकास की बात करते हैं. कहाँ विकास हो रहा है? ये विकास का तरीका है? गरीब आदमी कहाँ जाएगा पोस्ट कार्ड अपने उसके बाद सबके पास में कंप्यूटर है क्या? सबके पास में ये ईमेल है क्या? पर 5 पैसे का पोस्ट कार्ड डालने के लिए देखो आज क्या हालत कर दिया डब्बे की. यहाँ पर जगह जगह खोद के रखते हैं. आदमी को भी खोद के रखेंगे कल. इसका मतलब कल केदारनाथ तीर्थक्षेत्रावर महाप्रलय झाला. येथे मोठ्या संख्येनं लाखो भारतीय तीर्थयात्रेला येतात. हिंदूंच्या आस्था आणि विश्वासाचं प्रतीक असलेल्या केदारनाथमध्ये ढगफुटी व भूस्खलनाने हजारो यात्रेकरू मृत्युमुखी पडले. स्वर्गवासी झालेल्या या यात्रेकरूंना व तेथील स्थानिक नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात सक्करसाद मित्रमंडळीच्या वतीनं 24 जूनला रात्री 8 वाजता ही श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच श्री गडगडेश्वर शिवमंदिरात सरकार मित्र मंडळाच्या वतीनंही श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवाय केदारनाथ येथे अजूनही भाविक अडकलेले आहेत, ते सुखरूप परतावे यासाठी महाआरती करण्यात आली. तसेच भारतीय सेनेच्या जवानांचे आभार मानण्यात आले. पोलीस आयुक्त अजित पाटील यांना अमरावतीत येऊन 1 वर्ष झालं. या वर्षातील कामांचा आढावा घेऊन कार्यप्रणालीविषयी त्यांनी सांगितलं. केदारनाथ येथील यात्रेकरू सुखरूप पोचावे यासाठी एकीकडे प्रार्थना व महाआरती करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मदतीचा हात देण्यात येत आहे. श्री वल्लभ तखतमल चॅरिटेबल ट्रस्टनं देखील मदतीचा हात पुढे केला आहे. ट्रस्टच्या वतीनं 1 लाखांचा धनादेश तहसीलदार भटकर यांच्या सुपूर्द करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळ उपस्थित होते. भटकर यांनी चांडक परिवाराचे आभार मानले व मदतीसाठी आवाहन केलं. नुकतंच उत्तराखंड येथे झालेले जो महाप्रलय आहे, या महाप्रलयामध्ये जीवित आर्थिक नैसर्गिक जी हानी झाली आहे त्या हानीच्यासाठी जेवढा आपण मदत केली तेवढी कमी आहे. परंतु मनाचा मोठेपणा करून सिरंगी चांडक यांनी ज्या या ठिकाणी शासनाला 1 लाख रुपयाचं योगदान या ठिकाणी दिलं आहे, खरोखर मी प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्यासारख्या सर्वांनी या ठिकाणी समोर येऊन अशाच प्रकारची मदत करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं आज मी या ठिकाणी चेक स्वीकारायला आलेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वांनी या सर्वांच्या दुःखात सहभागी व्हावं एवढीच मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. ही संस्था ट्रस्ट जो आहे हा 1966मध्ये स्थापन करण्यात आला. श्री रामजोतींजी चांडक यांचे मित्र माझे वडील सावरामजी वानखेडे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. तेव्हापासून हे सुरू आहे. वडील तर नाही, आपण तेव्हापासूनचे रिलेशन्स अजूनपर्यंत चालू आहे.
ट्रस्टच्या सोशल ॲक्टिव्हिटीज ज्या जितक्या काही आहेत तशा सामाजिक किंवा शैक्षणिक त्याच्यामध्ये नेहमी त्याच्यामध्ये भाग घेत राहिला आहे. आणि अशा काही कार्यक्रमामध्ये कॅन्सर रिलीफ सोसायटी एज्युकेशन काही कार्याच्या याच्यामध्ये स्वतःनी यामध्ये भाग घेतला आहे. म्हणजे असा हा नेहमीचा यांचा प्रयत्न झाला आहे. प्रभाग क्रमांक 32 मधील गोसावी कॉलनी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईपलाईनचे काम सुरू आहे. गेल्या 10 दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देण्यात आलं. प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अरविंद सोनार यांना हे निवेदन दिलं. 3 बाय 15 फुटांचा गड्डा येथे उघडा असून बाजूला मातीचा ढिगारा आहे. येथे अपघाताची शक्यता बळावल्यानं मनसेनं हा प्रश्न निकाली काढण्याचं निवेदन दिलं. शहर उपाध्यक्ष प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात निवेदन दिलं गेलं. 2 दिवसात काम पूर्ण न झाल्यास मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोसावी कॉलनी येथील जीवन प्राधिकरणचे पाईपलाईनचे काम सुरू आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे गड्डा खोदून सर्व माती रस्त्यावर पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड येण्या जाण्याकरता त्रास होत आहे. या आशयाचे निवेदन आम्ही 18 जूनला जीवन प्राधिकरणला दिले, पण आज 7-8 दिवस झाल्यानंतरही पण तिथलं काम यांनी केलेलं नव्हतं. त्याकरता आम्ही या 2 दिवसाची त्यांना तंबी दिली होती. आज आम्ही तोच जाब विचारासाठी इथे आलेलो सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आम्ही त्यांना जाब विचारासाठी इथे आलो की 7 दिवस होऊन काम का नाही झालं. तर आता साहेबांनी सोनार साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ते काम पूर्ण करायला सांगितलेले आहे. 31 मार्च 2007च्या आधीचे परवाने नूतनीकरण करण्याची मागणी प्रहार ऑटो चालक मालक संघटनेनं केली आहे. या परवान्यांची संख्या 4000 आहे. हे परवाने नूतनीकरणाची संधी न दिल्यास हजारो परिवारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. हे परवाने नूतनीकरण करण्याची संधी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 31 मार्च 2007 पासूनचे आम्ही परमिट नूतनीकरण करण्यासाठी वारंवार निवेदन दिले. अजूनपर्यंत त्याच्यावर तोडगा नाही काढला. म्हणून आज कलेक्टर साहेब 2 महिन्यांनी आज आपल्या खुर्चीवर बसले. त्यांनी हेच म्हटलंय का 2 दिवसात आम्ही याच्यावर लवकरात लवकर मीटिंग लावू आणि हा तोडगा आम्ही लवकरात लवकर निकाली काढू. आणि त्यांना हे म्हटलं आहे तर बा 2 महिने मी सुट्टीवर नव्हतो इथे, तरी पण अजूनपर्यंत मीटिंग का नाही झाली याच्याबद्दल बी त्यांना दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि आमचं म्हणणं आहे का आता 4-5 दिवसात परमिट नूतनीकरणचा विषय निघून जाईल निकाली, असं आम्हाला दिसून येत आहे. आणि नवीन परवाने जे पण आहे नूतनीकरण ते पण चालू होणार आणि ते पण करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. लवकरात लवकर हा विषय तोडगा लवकरात लवकर निघेल.